अर्धाक्षण घडता संताची संगती तिने होई शांती महत पापा संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती देई संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको जनार्दनाचा एका करुणा वचने करे विनवणे पाया पाशे संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको विढाला काही माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुलिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाच्या सेवका रामरायाचा सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका शरण आलो म्हणे तुका आलो वाह टाळी वाज लावा लवकर बसा अर्धाक्षण घडता संताची संगती तिने होई शांती महत पापा संत संगदी संत संगदी अनेक प्रवाही घालू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवान परमात्मा यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ बाबा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगातून नाथ महाराज संत संगतीची इच्छा करतात अर्थात थोडक्यात संत संगतीचं महत्त्व पटवून देतात. विढाला विढाला शिबिर सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गावकरी मंडळीच्या तरुण मंडळीच्या सहकार्याने सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन केले. प्रथमतः गावकरी मंडळाला तरुण मंडळाला कोटी कोटी धन्यवाद. जोरात टाळी वाजवा एक बार. तुमच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळं आला बोलू नका. याच गावातले सुपुत्र कुठे शिवराम काय नाव शिवरामच की शिवराम खोटी त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. या कार्यक्रमाला एक एकाचीन म्हणून यापारी अशी दिग्गज मंडळी आहे ज्यांची मृदंग अर्थात पडते मृदंग महामिरो मृदंग महागुरु मृदंग महर्षी तालमुनी मृदंगाचार्य ज्यांचं महाराष्ट्रात नाव प्रसिद्ध आहे आमचे जगदळी गुरुजी त्यांचे पट्ट शिष्य आमचे माऊली महाराज शिवशंभू वारकरी शिक्षण संस्था चालक खोटे त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य
माईक सिस्टीम सुंदर आहे, तुमचे नाव घेतले. हा, कमी जास्त करू नका. हा. आपल्याला अगदी कमी बॉलमध्ये जास्त रन काढायच्या. पुरुषोत्तम बाबा मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, थोडं लक्ष देऊन ऐका. ज्या ठिकाणी सुख असते त्याला म्हणायचं परमार्थ. आवाज डबल नको आहे. आणि ज्या ठिकाणी दुःख असते त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे नानोबराय सांगतात, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद. समाया भेटरी अवघा परमानंद रे, समाया भेटरी अवघा परमानंद रे, समाया भेटरी अवघा परमानंद रे, समाया भेटरी अवघा परमानंद रे. आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद, आनंद रे आधी आनंद रे, आनंद रे आधी आनंद रे. मोकळं झालं पाहिजे. आनंद रे आजी आनंद रे. परमार्थात आनंद असतो. संपत महाराज. आता काही म्हणशील परमार्थात आनंद आहे, मी विनोदाला सांगतो. पांचाळ महाराज, परमार्थात आनंदात असताशी बाहेर बसले असते का? त्याला माहिती आहे, पटलं तर पटलं, नाही तर तंबाखूला चुरून उठलं. आता लोकही हुशार झालेत महाराज. विठाला विठाला. ऐका, विनोदानं सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत नाही. वा, बरोबर आहे. नाही, बरोबर आहे. माळ कुणी घालीत? वा, सत्य. बुक्का कुणी लावीत? नाही, थुका लावतील थुका. अरे, माळ घालण्यासाठी, बुक्का लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी. अनंत जन्मेचे सुकृत, अनंत जन्मेचे सुकृत पदरी, आनंद जन्मीचे सुकृत पदरी. मुख्य हरपत आता मला बरं वाटलं बघा. हे अशी बसली होती ही ताडाला. मी म्हणलं इतक्या लवकर? विठाला विठाला. आणि हे पुरुषोत्तम बाबा, मला हाताखाली रियंज मधले असलेच बरं वाटतं. नाही तर बिना रियंजचे काय कामाचे आले. लक्ष देऊन ऐका. देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते. किती किती? ओ म्हणा की नाथ महाराज सांगतात, अनंत जन्मीचे. बावली माझ्याकडे बघा. जाऊ द्या हे लग सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैटा होये. झोपा डाळीवर झोपा. आता प्रमाण कितीतरी देता येतील बहुता सुकृताची. करंटे कपाळाचे नाम नये तिळ तिळ पुण्य साचा. जाऊ दे, एका मिनिटात बोलतो माऊली. एखाद्याला विचारलं, चला आपल्या गावाचं नाव काय? सोन्ना.
पोटा. चला, मला वाटते शिवपुराण कथा आहे ना जोशी काकाची. शिवपुराण कथा आहे. कथा झाल्यास हरिपाठ झाल्यास महाप्रसाद प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एखाद्याला विचारलं चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. झोपले काय? टाळी वाजवा कळाला. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. माधव महाराज अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे, मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. टाळी वाजवा. आता पुढचं वाक्य आहे का भागवत महाराज. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल. आपो जोरात वाजवा जोरात. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तुम्ही किती प्रयत्न करा मंडपात येत नाही त्याचा बाप. ढाला ढाला अरे माळ कुणाही घालावी, बुक्का कुणाही लावावा, आळंदी पंढरीची वारी कुणाही करावी. इतकं सोपं नाही. पाप घालवण्याची ताकद संतात आहे. कुणात आहे? संतात. आणि अशा महात्म्याची भेट होणं फार दुर्लभ आहे. नाथ महाराज सांगतात याग्रसिंहाच्या दुधा जोड्या चंद्र अमृत ही हाताचा द्या. परे त्या हरिप्रियाची भेट दुर्लभ भाग्य गाडी मनुष्या बहु आवगड आहे सर्वगती. बहु आवगड आहे बहु आवगड आहे सर्वगती. बहु आवगड आहे सर्वगती. बहु आवगड आहे विनोद नाही. मी तुमचं नाव विसरलोय. तुम्ही चोरांब्यार होते ना. हो म्हणा की हो काय डोस केला होता. हे आता लक्ष्मी आल्यात बघा. लक्ष्म्याची पुढची पिली कुणाला खाईनाच बिन खाऊ बी देईना. नाही विनोद नाही. हे मला असे गुणीजन चांगले असले तर बरं वाटतं. श्रीराम बाबा नाही तर फाशी घ्यावरती. मी एका गावात कीर्तनाला गेलो. माऊली माझ्या पाठीमागे 4 भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडलं मलाच उचललं. आता इतके येडे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला. टाळी वाजवा. विढाला विढाला. सगळं भेटेल. कोबरा सांगतात बहु आवगड त्याला वाटलं आल्या आल्या दिसा इतकंच आहे. हा जॅक इतकाच असतंय. टाळी वाजवा कळाला असलं तर जाऊ द्या मजा कर. लक्ष बहु आवगड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली काय सांगाव हरा. झोपा. सगळं मिळेल, सगळं भेटेल.
चंद्र अमृत सुखे सेवविल असला दाता रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूची भेटीन होईल का ऐशी कैसी याने भेटत येते सगळं भेटेल सगळं मिळेल जाऊ द्या मी उगी विनोदाना सांगत असतो पुरुषोत्तम बाबा माझ्याकडे बघा इमानदारीनं घाम आलाय आणि जिथं घाम तिथं उगा केला इशारा हे फुकरचं खालं की शुगर होते बघा विठाला विठाला अशी भानगड झाली आहे तिकडले फॅन फुल चालले आणि हो का महावरला फॅन आणि मी इकडं फॅन तिकडं याला म्हणायचं म्हातारा तरसलं ताकाला आणि लाडू घातले लोकाला विठाला विठाला संत भेटतात का कळत नाही संत भेटतात का कळत नाही काय म्हणणं तुमचं? विनोद नाही भेटतात पण कळत नाही संत भेटती आधी मज संत भेटती आधी मज त्याने मी झालो चतुर होत बस आलिंगने संताची आलिंग दिव्य झाली ऐका संत भेटतात पण कळत कळत संत भेटण्यासाठी पुण्य कोणतं लागतं नाथ बाबाला विचारा निष्कामता निजदृष्टे अनंत पुण्य कोट्यान कोटे रोकड्याला हे जे पाठवते तई होय भेटी हरिप्रियाची काय सांगाव हरा झोपा संत चरण जरा इमानदारीने वाजवा जोरात वाजवा जोरात जस काय लग्नातच बसलीत वाटूळ झालं क्या बात हे श्रीराम बाबा आनंद घेता आला पाहिजे हो म्हणा की नाही काय आता खरं सांगू मला कीर्तन टाइमवर सोडायचंय बाकी ठिकाणी आनंद राहिला माझं मला तुमचं काय म्हणणं खरं आहे का इमानदार नाही हो का आता इथं एवढे फ्रेश बसले हे असे घरी बसणार असे काही माणसं असे ह्याच बायाला ताण येते झटका येते खा जाते ह्या म्हणते चहा घेता का हां हां कॉफी हां हां दूध हां हां डिकाशन हां हां फाशी हां हां हे विसरण्यासाठी इथं यायचे विठाला विठाला पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो काय सांगाव महाराज आधी पिटले माझे खोडे बस कुणाच्या अंगात येईल उग
मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं माऊली ओह हुशार माणूस होता आमच्या संपत महाराजासारखं. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं. ते अंगात आलं म्हणलं लागलं सोडा 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 सोडा. संपत महाराज म्हणे कामून ते म्हणला बिड्या मोडत्याल का बदमाशाला बिड्या मोडलेल्या कळाल्यात. लोक म्हणते त्याच्या अंगात देवी त्या बिसरमच्या भोकान हाना विठाला जाऊ द्या. माझ्याकडे लक्ष द्या. संत भेटतात कळत नाही. तो कोबरा सांगतात कळण्यासाठी तो का म्हणे अंगी व्हावे ते भक्ताचा महिमा भक्ताची दुर्लभ त्या गती. जाऊ दे आता थोडक्यात बोलतो. संत भेटून जर नाही कळलं कसं होतंय थोडासा दृष्टांत सांगतो. टाळी वाजवा विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कानडीने केला मराठा भरतार. आणि एकाचे उत्तर एका नाही. कर्नाटकातली मुलगी भागवत महाराज, मराठवाड्यातला मुलगा, दोघांचं लग्न झालं. हे आता टाईम नाही ना. सकाळी डामडूम, दुपारी धामधूम, संध्याकाळी सामसूम. ओके. आणि विनोद नाही महाराज जाऊ द्या. जुन्या काळात 3-3, 4-4 दिवस लग्न होते. तिथं का नाही पांचाळ बाबा हो म्हणा की 4-4 दिवस हो मन आहे. जुनं ते सोनं हो. जाऊ द्या आता अतिशक्ती म्हणून बोलत नाही काय. तिकडे ऐकूया नाही का? तिकडे ऐकूया नाही का? ऐकूया ना तिकडे काय येऊ तिथं. मग शांत राहा. विठाला विठाला. काय सांगू नको. मला वाटलं कीर्तनच मंदिर घ्यायची. मन आहे जुनं ते सोनं. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. जुन्या काळामध्ये आदर होता. आल्या गेल्याचा आदर. लक्ष द्या. आल्या गेल्याचा आदर. सासू सासऱ्याची कदर. आणि नेहमी असावा डोक्यावर पदर. तिला म्हणतात इंडियन. या भूमीतले माणसं आपण टाळी वाजवा. आदर होता महाराज. आदर भीती होती महाराज. जुन्या काळात लग्न झाल्या 6-6 महिने बोलत नव्हते म्हणत. पुरुषोत्तम बाबा कसं काय तुमचं होतं. विनोद नाही विनोद. बरोबर आहे का नाही हो म्हणा. 6-6 महिने इमानदार नव्ह. आता हे कालाय तस्मै नमः. काल बदलला आहे. आता हे जाते मोबाईल घेऊन देते पुढचं कशाला सांगत बसू. 6-6 महिने बोलत नव्हते महाराज. विनोद नाही. आता ती कर्नाटकातली, हा मराठवाड्यातला परतीनं आणण्यासाठी गेला. दोघंही गाडीत बसले. आता तुम्ही जर कर्नाटकात गेले ना भागवत बुवा, मी दिसा इतका पण लांब जातो. ते जिलाबीची येडी ते अक्षरच कळत नाही. हेगडून बिगडून तुम्ही कर्नाटकात गेले ते कळतच नाही. आता ह्यानं विचार केला हे कोणते गाव आहे ती विचारा. गाडीत बसल्या विचारलं हे कोणतं गाव. ती म्हणे येनंद्री. त्याला वाटलं गावाचंच नाव आहे. घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली. हे कोणतं गाव. येनंद्री. त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असेल. ती घेतलं टिपून. थोडी गाडी पुढे गेली. हे कोणतं गाव. येनंद्री. ते मला ही येनंद्री ती येनंद्री. असा हात मागं सारला. मृदंगात हातले लागत. जावा खपका दिला असा असं. ती म्हणली याक बडजेरी म्हणजे कामून मारता. ते म्हणला मगा जर ह्या गावाचं नाव याक बडजेरी म्हणली असती तुला कशाला ठ्याका खावा लागला असता. तुम्ही हसा म्हणून सांगत नाही पटा म्हणून सांगतोय. दोघांचं लग्न जुळलं. लग्न झालं. मेळ लागला का. कसं झालं आपलं. आपलं तसंच झालं. एवढाले शब्द झाले तरी विनोदला विठाला विठाला. महाराज विनोद नाही. किती शब्द मोठे करा. लोक जशाला तसे. काही माणसं पुरुषोत्तम बाबा तमाशा पाहून बिघडली नाही आणि कीर्तन ऐकून सुधारली नाही. विनोद नाही. ऐका दोघांचं लग्न झालं. लग्न जुळलं. मेळ लागला का नाही लागला का. नाथ महाराज सांगता देवा तसं आमचं होता कामा नाही. तैसे मज नको करू कमळापती देई या संगती सज्जनाची. झोपा. ऐका देवा संत जर भेटले
पूर्व पुण्य असता गाठी तै होय. ऐका, संत जर आम्हाला पूर्व पुण्य असता भेटले, निष्काम पुण्य असता भेटले, त्या कर्नाटकातल्या मुलीसारखं आणि मराठवाड्यातल्या मुलासारखं होता कामा नाही. नाथ बाबा तुम्हाला संत भेटले, संत कळाले, त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा काय? अभंगाचं पहिलं चरण. अर्धाक्षण खेळता संताचे संगती, अर्धाक्षण खेळता संताचे संगती, अर्धाक्षण खेळता संताचे अर्धाक्षण खेळता संताचे नाथबाबाला प्रश्न केला. नाथबाबाला प्रश्न केला. नाथबाबा संत भेटले, संत कळाले, त्यांच्या अर्धाक्षण भेटीचा फायदा काय? नाथबाबाला सांगितलं, भेटले ना तेने होय शांती महत पापा. संत जर भेटले ना तेवढाही पाप असू द्या, वसू न शके पापा. ए बस पटायचं नाही, बस. अरे तुम्ही बघतो त्याच्याकडं, शांत बस. ह्याचा गुन्हा नाही, ह्याला घरी धाकत नाही. आणि खरं सांग का, एक दोन लेकरं असले तर धाकात असते. हे लई कारखाना झाला. हो का, आता हे कसे टाळे घेऊन उभा राहिलेत बघा बरं काही. हे असे बघितलं ना ह्या बायानं, ह्याला वाटतंय आपलं असंच निघाव गाणार, पण नेमकं निघतंय पेणार. यात लई चांगले लेकरं निघा, पुण्य करावं लागतं महाराज. मातेचा संकल्प व्हावा राजपिंडा आणि कपाळीचा धोंडा उभा टाके. यायला उठू दिलं नसतं, पण प्रमाण चालू होतं. मला बोला बी येईना, काही करायला उठायचं नाही. काय सांगू लागलो, कोण म्हणलं कीर्तन? निमिष अर्धा घडे संताची संगते, वास तो वैकुंठी कल्पांतीचा. लक्ष दे नाही का, डोळ्याची पापणी लवते त्याला एक निमिष म्हणतात. पुरुषोत्तम बाबा, डोळ्याची पापणी लवते त्याला एक निमिष म्हणतात.
डोळ्याची अर्धी पापणी लवीपर्यंत जरी ज्ञानोबराय भेटली, नाथ बाबा भेटली, तुकोबराय भेटले, माझे सद्गुरू जोग महाराज भेटले, सद्गुरू मोतीराम महाराज जर भेटले, केवढे पाप असू द्या, पाप ताप दैन्य जाय मोठा मोठी, पाप ताप दैन्य जाय मोठा टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी टाळी. आज की आनंद दिले हो, आज ही आनंद रे आनंद काही आनंद असेल टाळी टाळी. अरे बापरात नाही ताप जैन जाय ही ताकद दानात, ही ताकद तपात नाही, ही ताकद तीर्थात नाही, ही ताकद वर्तात नाही, संतांच्या भेटीत ताकद आहे. भेटी हरिदासाची, हरिदासाची नाथ आहे ना, सांभाळा. हे लय अवघड झाले. आता ही नेकरी गावातले आहेत खप्परगावची, इना घ्याला. गावातले आहेत खप्परगावची, इना घ्याला. हा परगावची. आता हेला जर म्हणलं ना इना घ्या की घंटाभर मरू का, इमानदारनं तुम्ही मला शिव्या देऊ नका बरं काय. खरं सांगा, हे तुम्ही घंटा घंटा घेऊन फिरतो का नाही? महाराज इमानदार लई लोक चॅप्टर झाले तो. इनोद नाही. तुमचं नाव काय? विठ्ठल बाबा. तुम्ही माही म्हणून बोलतो बरं. हा ते म्हणताना मला दिवसा इतकं पण लई बोलू लागलो. नाही नाही इमानदारीनं खरं सांगा, तुम्ही सगळ्यासाठीच बोलतो. व्यवहारात तुम्ही लेकरू नाही घेतलं तर घरचे तुम्हाला किंमत देत, किंमत देत. खरं आहे का खोटा आहे? किंमत देत. विनोद म्हणून बोलत नाही. ऐका गेले. अरे व्यवहारात तुम्ही नाही काम केलं तर किंमत देत नाहीत. ऐका, इतकं सुंदर शरीर त्यानं दिले. टाळी वाजवा. इतकं सुंदर शरीर देऊन तुम्ही जर घंटाभर इना घेत नसताल कसं होईल म्हणालो. नाही नाही विनोद म्हणून नाही, विनोद म्हणून नाही. ऐका, त्याला दया येईल. उचलू उचलू आपली वरी गेल्यास खपा खपा. तुला धाडलं होतं कशाला? पत्ते खेळायला धाडलं होता का? नाही नाही विनोद नाही, विनोद नाही. ऐका गडे, संपत्ती व्यवहारात काम नाही केलं, व्यवहारातली माणसं किंमत देत नाहीत. हे देवे दिला देह, शरीर उत्तम, शरीर सुखाचे. मग इतका सुंदर दिलाय. त्याला माहिती होतं हे माझं भजन करतील, हे माझं चिंतन करतील, म्हणून माझी विनंती आहे. परगावची इनकरी असू द्या,
पण गावातल्या माणसाने इना घ्यावा हे खरं सत्याचं फल आहे. पटाले का बोलणं? कशा पिऊन येऊ? इलाज नाही, मुद्दा डोक्यात ठेवा. संत जर भेटले, पाप ताप दैन्य जाय उठा झाली या भेटी. ऐका, ही ताकद दानात नाही, ही ताकद तपात नाही, ही ताकद तीर्थात नाही, ही ताकद वर्तात नाही, ही ताकद जपात नाही. संताच्या भेटीत ताकद आहे. मग झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप हा, झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी बोला बोला ताली. झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी हा, ताली ताली. झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी झाली पाप ताप तुटी पाप ताप तुटी पाप ताप तुटी झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी. झोपा. पाप राहत नाही हो. आता पापाचे प्रकार सांगू तुम्हाला. ताप देत तुम्हाला ताप देत एका मिनिटात मोजा. पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. बोलू नका. किती झाले? डबल आहे का? पाप, उपपाप, महापाप, कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप. किती? 6. एका मिनिटात पाहायलाही टाईम घालीत नाही. पाप कशाला म्हणायचे? आता सगळे माळकरीच आहेत. माऊली बरोबर आहे की? आमचे शिवराम माझ्याकडे बघा, ते लिखरू पुन्हा खेळवा. ते रोज घरी जाणं का चालू आहे तुमचा? ते म्हणतील मीच आणलं मह्यात बसलो काही. विठाला विठाला. नाही नाही, विनोद नाही, माझ्याकडे लक्ष द्या. मांस खाणे पाप आहे. काय काय पाप आहे? आता काल गटारामुशी झाली का नाही? झाली ना, श्रावण महिना झाल्यात. श्रावण महिना पॅक होता, पॅक. एकही ढिलं नव्हतं. श्रावण महिना संपलं. विनोद नाही. ऐका गडे, तुम्ही हसा म्हणून बोलत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. ह्याला पाप म्हणायचे. काय म्हणायचे? पाप त्याचे नाव विचारी आवाज तरी सदा पाप त्याचे नाव काय योग्य प्रमाण आहे. असं वाटतं खिशातले 1000 रुपये काढून द्यावं, पण महाराजाचं घेत नाहीत म्हणा तुम्ही. टाळी वाजवा टाळी. पाप त्याचे नाव नाही इच्छारी नित्य भले त्याची उन्मत. थोडक्यात बोलतो, तुम्ही सुज्ञ आहात. मांस खाणे पाप आहे. मांस खाऊन हौस करी जोडोनी वैरी ठेविला. आता पुढे चला. उपपाप. पाप उपपाप. निषिद्ध अन्न सेवन करणे. भागवत बाबा. चलत चलत वडापाव खाय, बटर पाव खाय. माऊली लोक कुठेही जेवालीत, कुठेही. मला एक जण म्हणला, महाराज लोक किती सुधारले.
म्हणलं कसं काय? बघा म्हणला उभ्या तुम्ही राहिले धोत्रावून लोक गेले चंद्रावर. मी म्हणलं येडी हाडत तसं नाही. म्हणलं कसं काय? बघा म्हणला उभ्यानं जेवले तू उभ्यानं. मी म्हणलं सुधारलेले आहेत, मुळव्यात झाला असेल मुळव्यात. सुधारलेले माणसं उभ्यानं जेवत एक वाक्य बोलतो ऐका. आपण साध्या भूमीतले माणसं नात. आपण ऐका धर्मवीर संभाजी महाराज यांच्या भूमीतले माणसं आपण आहात. ज्या संभाजी राजानं धर्मासाठी देह बलिदान करावा या भूमीतले माणसं आपण आहात. या भूमीतले थोडक्यात बोलतो मांस खाणे पाप आहे. उपपाप. कुठंही अन्न खाणं याला काय म्हणायचं? उपपाप. आता तुम्ही सगळे सुज्ञ आहात, लक्ष द्या. महापाप. बाल हत्या करणं हे महापाप आहे. गाय कसायला देणं हे महापाप आहे. आता लोकाला मुलीची किंमत कळाली आहे. संपत महाराज आता बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा, फक्त मुलगी दे मला. मामा म्हणाला तू भगो गुडा गांजावर तुला पोरगी देत. विनोद नाही विनोद. महिला मंडळ तू माझ्या आईसारख्या आहात, बहिणीसारख्या आहात. एक वाक्य ऐका. अरे ज्या आईला आणि ज्या बापाला जास्त मुली आहेत त्याच्यासारखा भाग्यवान बाप. तुकोबरायानं म्हणावं कुळी कन्या अगोदर कन्या. पुरुषोत्तम बाबा माझ्याकडे बघा, टाइम सोडतो. अगोदर कन्या नंतर पुत्र. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तुम्ही घरी जा. घरी कुत्रा असेल, आकाड्यावर कुत्रा असेल, मालकाला पाहिल्याबरोबर कुत्रं पळत जाते. कुत्रा अंगावर हात पाठ टाकते का नाही? हो म्हणा की. मालक दिसल्या कुत्रं पळत जाते. मालक दिसल्या कुत्र. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? ऐका. आणि पुत्र तिकून येताच वडवणी करून म्हणणार माझा कुठं आहे, माझा कुठं आहे. एक्का टप्पूट हाणेल टप्पूट. म्हातार म्हणतं नको रे बाळ्या, तू यासाठी पांढऱ्याचं काळं केलं रे. सप्त्याला लवकर वर्गणी दिली नाही रे. कीर्तनाला मंडपात जाऊन बसलो नाही रे. मंडपाच्या बाहेरच बसलो तिथला चांगला बूट हाणला रे. एवढे कुटाने केले तू म्हणाला टप्पू देईल. आता कुठं खपू बाळ्या. ही पाळी बऱ्याच जनावर आली आहे. विनोद म्हणून नाही, हसा म्हणून नाही. महिला मंडळी पुरुष मंडळी एक वाक्य ऐका. मुलाला जर तुम्हाला घराच्या बाहेर काढलं ना, ऐका. खानदानी मुलगी शेजाऱ्याची भांडे घासील, शेजाऱ्याचं धुणं धुईल, शेजाऱ्याची नोकरी करील, पण मायबापाला घरात बसून पोशील. खानदानी मुलगी. विनोद म्हणून बोलत नाही. म्हणून नारी की निंदा मत करूया. नारी रत्न की खान, अरे जिये करून पैदा होय सुख भीष्म हनुमान. म्हणून मला थोडक्यात बोलायचंय, बाल हत्या महापाप आहे. पुढं ऐका. गाय कसायला देणं महापाप आहे. काय देणं? कोणती गाय? हा गावरान आपली खिलार गाय. ती जर्सी नाही, ती लई येड. ती गाय जर आढळली तू वाटते घरात कोणतरी मेलंय. मांदायर त्या गाईला तुम्ही प्या दूध काढून घ्या. ते उभा राहिल्या म्हणते हालू नये, चालू नये, शहरा वगैरे काही बोलू नये. ती गाय जितकं पाणी पिते तितकं दूध देते आणि जितका माल खाते तितकं शेण टाकीते. विनोद नाही, मुद्दा डोक्यात ठेवा. गावरान गाय. ज्ञानोबराय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. अरे माझ्या गाईचं दूध पवित्र आहे, गोड आहे. गाईचं गोमूत्र पवित्र आहे. ऐका. गाईचं शेण पवित्र आहे. गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. भगवान म्हणतात निर्लोभ हे गायीची सेवा, त्याने माझी प्राप्ती उठवा. जो गायीची सेवा करतो, जो मायबापाची सेवा करतो, त्याला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय. गाय कसायला देणं महापाप आहे. आता थोडक्यात बोलतो पुरुषोत्तम बाबा. काही पाप. प्रश्री गमन करणे, गांजा वडणे, दारू पिणे. दारू गांजा मत पिओ यार अक्कल गुंग हो जातीये. ऐका, पिऊ नाही याला काही पाप म्हणायचं. आता लवकर बोलणार आहे पुढं. वाचिक पाप. ह्या तोंडानं दुसऱ्याला वाईट बोलणं. कसं बोलावं? ज्ञानोबराय सांगतात साच आणि मवाळ
मितुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताची मुखे अमृताची वाणी मुखे अमृता मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी झोपा असं चांगलं बोललं पाहिजे. काही माणसं काय बोलतील भागवत बुवा आमच्या गावात काल पुरा एका बाईने माझ्याकडे बघितलं. ती बाई म्हणली छिर काय बोक्याचा उता आलाय. हो का लाईट आली मी मागं सरकलो तेव्हापासून कळाले आम्ही बोक्या म्हणून. विठाला विठाला आहे की ऐका दुसऱ्याला वाईट बोलणे वाचिक पाप. आता एवढंच पाप सांगतो. सरळ बसा बरोबर सरळ बसा सरळ असं. दुसऱ्याचं वाईट करणे याला मानसिक पाप म्हणायचं. काय म्हणायचं? दुसऱ्याच्या वाईटात समाधान मानणे पांचाळ बाबा याला कोणतं पाप म्हणायचं? मानसिक पाप. भागवत महाराज 2 जण नवरा बायक होती. किती होती? मला वाटलं महिरीच गेली काय. 2च असतात ना. योगायोगानं दोघाचे वडील आम्ही वैकुंठवासी. हो तुमचं नाव काय? नामदेव दादा. पक्के सापडलेत पक्के. लय महाग मोकळी बसली होती ते मोकळी. नामदेव दादा खरं सांगा घरात हुशार कोण असते? घरात हुशार कोण असते? खरं बोलले खरं बोलले. ते म्हणाले पत्नी. खरं आहे खरं आहे खरं आहे. बायकोनं बोलून घेतलं इकडे या म्हणे का तुमच्या आईची जशी सेवा लक्ष द्या तशी माझी आईची. माझ्या आईला कोणी नाही. आता हे कलियुगातलं जे देव जे माझे बायको. पुढचं कळालं शिवराम दादा. जे तुम्ही सांगाल तेच आम्ही ऐकू. पळत गेला मारुती कार घेतली सासूबाईला गाडीत बसिलं. कशात? सासूबाई आणली तर उद्बत्ती छाप होती. कशी होती? उद्बत्ती छाप. ह्याची आई गुबगुबीत आमच्या पुरुषोत्तम महाराजासारखी अशी गुबगुबीत. आमच्या इकडं मनाय लाडू झाले घट आणि सासूबाई पडली लट. म्हातारी हालना डुलना. ह्यानं विचार केला माझी आई अशी होती अशी झाली. सासूबाई उद्बत्ती छाप गुबगुबीत कशी काय? आता म्हातारीची सेवा किती लई लई 1 महिना. एका महिन्यात ढुसफुस ढुसफुस. घरची म्हातारी अशी सासूबाई गुबगुबीत. आता कोणी असो पांचाळ बाबा आमदार खासदार कीर्तनकार बायको पुढं गपगार काही चलत नाही. बरेच कीर्तनकार इथं कबर बांधली ना. जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगात काय म्हणतात त्याच्या घरी जाऊन बघा तुम्हाला कबर छाय मिळत नाही. हे आमदार खासदार इकडे आले ना येत्या 5 वर्षात तुमच्या गावाची वाट लागलीच पाहिजे. घरी गेले की तेरी बिची पण मेरी बिची. बायकोनं बोलून घेतलं इकडे या. का तुमची आईची सोय करणार तर माझी मी राहणार. ह्यानं सांगितलं चिंता करू नका. म्हणला लई पाऊस पडलंय अवकाळी पाऊस लई अतिवृष्टी झाली आहे. म्हणला माझी आईची सोय लावतो. कुणाची? कुणाची? रात्री उठला संपत महाराज आईची बा डोक्यावर घेतली टकाक 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 असं. जशी बाद निरी तशी नदीत. जे हरी म्हातारी लिंबाच्या वरी कोळली फट. ऐका इमानदार माणसाला माणूस मारली यात नव्हतं नाही. देव राखी तया
मारेल कोण न मोडे काटा हिडतावन. देव सकादरी इसू अवघेची कृपा करी. म्हातारी वात गेली, तिच्या हातात लिंबाचा फाटा. म्हातारी लिंबाच्या वरी. आमुष्याची रात्र होती. नामदेव दादा, आमुष्याची रात्र चोर चोरी करण्यासाठी आलती. प्रत्येक चोराजवळ इतकं सोनं. कितकालं? हो म्हणा, द्याचे का घ्याचे. प्रत्येक चोराजवळ इतकलं. म्हातारी लिंबावर चोर खाली. एक जण म्हणला माझा हिस्सा करा, दुसरा म्हणला माझा करा, तिसरा म्हणला माझा करा. म्हातारीनं वरून बघितलं. म्हातारी म्हणली माझा भी हिस्सा करा रे. भूत भूत होय. आराट्या वराट्या खराट्या, कुणाचं धोतर फिटलं, कुणाचा पॅन्ट फाटला. विनोद नाही, भागवत महाराज. नुसतं भूताचं नाव ऐकलं तर माणसं तिकडे जात जात. आणि खरं भूत दिसल्यास सोनं तिथं चांदी तिथं होय. म्हातारी लिंबावर खाली उतरली. कुठून? कुठून? लिंबावून. म्हातारीच्या अंगावर 9 वार लुगडं होतं. किती किती? 9 वार. त्याच्यातलं 3 वार फाडलं. झोपले काय पुढचे? खाली किती राहिलं? तवापासून झाले 6 वार. पुढचं सांगत नाही. 3 वार लुगडं घेतलं. लक्ष दे नाही का? सोनं चांदी होतं ते गटुड्यात बांधलं. आई कुठं जाणार सोनं चांदी घेऊन? लवकर बोला. कुठं जाणार? आ कोण म्हणलं लिखीकड? ऐका, बाहेर काही बसलीत, आत काही बसलीत, एक वाक्य घेऊन जा. आपण स्वतःच्या मायबापाला जीव मारायची जरी प्रयत्न केले तरी आपलं कल्याण व्हावं म्हणून आपल्याला आशीर्वाद देऊन मारणारी आपले मायबापच आहे. तुम्ही कुत्र्याला भाकर चोंबाळून चारा, कुत्रं चावल्याशिवाय मरत नाही. मायबापाला भाकर फेकून टाका, मायबाप आशीर्वाद दिल्याशिवाय मरत नाही. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़ के कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं. वो देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. बस सकळ तीर्थाची माये बाप केवळ काशी तेने न जावे. मातेची या चित्ती अवघी लेकुराचे हित. ऐका, सोन्या चांदीचं गटुडं घेतलं. टकाक 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 दार वाजवलं. उठा रे. सुनाला वाटलं सासू भूत होऊनच आली. जचे त्यालाच भीती. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा. सून पळाय गेली. पुरुषोत्तम बाबा पालगाच्या खाली पडली, टंगडं पडलं. पण मुलानं विचार केला, माझी आई मला दगा देणार, दगा देणार. लक्ष द्या. मुलगा पळत गेला, गळ्याला मिठी मारली. आई का बाळा, तुला नदीत नेऊन टाकलं होतं, तू वाहत गेलती. सोनं चांदी घेऊन जिवंत होऊन घराकडं कशी आलीस? आईनं सांगितलं, बाळा माणूस नदीत नेऊन टाकला की सोनंच घेऊन आलाय. नगरे मला नग मर सोनं. माणूस नदीत टाकलाय काय आणाला? काय सोनेवाले बेचे नाही. एक अंगठी असली तर इथं येत नाहीत बाहेरच. इतकं सोनं. ह्यानं विचार केला, माझी म्हातारी आई नदीत टाकली, इतकं सोनं आणलंय. म्हणला बायको तर तरुण आहे. नामदेवराव
सोनं किती आणील झोपच येईना. रात्री सुटला महाराज बायकोची बाब डोक्यावर टकाक 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 असं. जशी नेली तशी नदीत. जय हरी बायको समुद्राच्या मोरी. डबल महागारी आली आली आली. हसा म्हणून सांगत नाही. ऐका, आई इमानदार होती, सोनं चांदी घेऊन घराकडे आली. बायको लबाड होती तर समुद्राच्या खाली टाळी वाजवा कळाला. दुसऱ्याचं वाटोळं केल्यानंतर आपलं झाल्याशिवाय राहत प्रमाण. ऐका, अनेकाच्या घाती मान्यता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. अनेकाच्या घाती ज्याचे निवतील चित्ते तोच वळखावा पापी. मग असं कोणतंही पाप असू द्या, पाप उपपाप महापाप काही पाप वाचिक पाप मानसिक पाप, ज्ञानोबरायाची तुकोबरायाची नाथ बाबाची सद्गुरू जोग महाराजाची सद्गुरू माझे मोतीराम महाराज सद्गुरू मारुतराव महाराज दस्तापूरकर अशा महात्म्याची जर भेट झाली त्याने होय शांत. असू द्या केवढे असू द्या त्याने होय शांती भात बापा. तुम्ही म्हणता महाराज संताची भेट सांगाली संताची भेट, पण आता कलियुगात संतच कुणाला म्हणा मिळला का नाही. पोटासाठी संत झाले कलित बहुत. मी माझी आठवणा इसरले जयाचे अंत करना. पार्था तो संन्यासी जाण. ऐका, एका मिनिटात सांगतो. बाबा माझ्याकडे बघा. हे आता लोकांचं कसं झालंय, वाडी गाडी दाढी, धापात महागा उताडा धापात पुढं, लय बाबा मोठा. कुणालाही संत म्हणू नका. नरकाला जावं लागल, नरकाला जावं लागल. महाराज एक सांगू का, खानदानी वारकरी ज्ञानोबरायाला तुकोबरायाला नाथ बाबाला सद्गुरू जोग महाराज सद्गुरू मोतीराम महाराज मोठे महाराज अशा महात्म्याला सोडून संत कुणाला म्हणायचं म्हणायचं. आम्ही लगेच कुणालाही म्हणावं. आता कशाला बोलत बसू. हाकली मोठ एका वाक्यात बोलतो. खानदानी वारकरी कुणाला विश्वास होत नाही. उत्तम बाबा एक शिकलेला माणूस इंजिनियर. आता शिकलेले बऱ्याच माणसाला वाटते आम्ही हुशार आम्ही लय हुशार. आता ते सरासरी आपले संत देव मानायचा. हे असे बावळट काय तुम्हाला बावळट अशाला संत मानायचा. ती खानदानी वारकऱ्याची मुलगी त्याला बायको भेटली. कुणाला शिकलेला इंजिनियर. त्यानं विचार केला आपल्या गुरु महाराजाला आपली बायको काही मान देत नाही. ते म्हणला जरा आपल्या हिला मुठीत घ्यावं म्हणला उद्या आपले गुरु महाराज घरी येणार आहेत. मस्त स्वयंपाक चांगला करायचा. काय करायचा स्वयंपाक. ही बी हुशार होती महाराज. ही खानदानी वारकऱ्याची होती. ही काय डुप्लिकेट नव्हती. म्हणजे तुमच्या गुरु महाराजाला घेऊन या. आता गुरु महाराजाच्या पाठीमागं पुढं काही शिष्यमंडळ माझ्याकडे लक्ष द्या. गुरु महाराज जेव्हा आले जेवण झालं गपचिप जेव्हा का ना माऊली. गुरु महाराज जेवता म्हणे हाट माझ्याकडे बघा हाट वजन टाकायचं होतं ना. त्या वारकऱ्याच्या मुलीनं बघितलं कुत्रं दिसणं आहे काही दिसणं आहे. ते पळतच आलं. गुरु महाराज काय झाले, आपल्या आश्रमातलं कुत्रं मला इथून दिसाले. कुठून दिसाले, जेवता आश्रमातलं कुत्रं इथून दिसाले. पळतच गेला. बघ म्हणला बघ ह्याला बाबा म्हणते. आश्रमातलं कुत्रं दिसालं आणि तू गुरु बाबा म्हणनास. ती खानदानी वारकरी होती. ती म्हणली धीरे शे बाजी आणा हळूहळू ढाळे तो का म्हणे येथे न चले. गुरु महाराजाला उद्याच्या द्वादशीला आणा. गुरु महाराजाला वाटलं भागाले आता. दुसऱ्या द्वादशीला गुरु महाराज आले. महाराज
सगळा स्वयंपाक केला, पुरणपोळी मस्त काय, आणि खिचडी केली, नंबर 1 खिचडी. भजेही केले आणि त्या खिचडीच्या खाली भजे ठुली. झोपले काय पुढची? खिचडीच्या खाली भजे ठुले आणि वरी खिचडी. मस्त गुरु महाराज बसले, उग कपडे फिपडे काढून डामडुम. गुरु महाराज जेव्हा बसले, सगळ्याला खिचडी भजे. आता कांदा भजे होते पुरुषोत्तम बाबा, किती उत्तम असलं तर तोंडाला पाणी सुटणारच. तो नाही विचार केला, सगळ्यांनाच भजी येईल, मला कसे नाहीत? कोण म्हणाले? गुरु महाराज. सगळ्यालाच भजे. शिष्या इकडे, हे काय? शिष्याला जेव्हा राग आला, हाटून केले म्हणला हिनं, हातात काटली घेतली, बायकोकडे झाडला. हे म्हणे का सगळ्याला भजन, गुरु महाराजाला भजे वाढले नाही? ती म्हणली जरा दाम धरा. माझ्यावर जरा दाम धरा, काय मारायचे ते मारा, पण जरा दाम धरा. ती गुरु महाराजाच्या पुढे येऊन उभा राहिली, असा कमरला पदर खोचला महाराज. गुरु महाराज का गेल्याल्या द्वादशीला आश्रमातलं कुत्र दिसू लागलं तुम्हाला? झोपले काय? गेलेल्या द्वादशीला तुम्हाला आश्रमातलं कुत्र दिसू लागलो? हो 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 हो, बरोबर आहे, दिसू लागलं. हो हो हो, कुत्र दिसू लागलं. हो, जरा खिचडी उकरा म्हणली, जरा खिचडी बाजूला करा. खिचडी अशी बाजूला केली तर खाली भजी लटकते राहीन आहे. ती म्हणली गुरु महाराज तुम्हाला कुत्र दिसू लागलं आणि आज खिचडी खालचे भजे दिसणार का? बाबो, गुरु महाराजाला पळायचं कळालं नाही. आशाला संत म्हणू नका का, लागले तयाचे संगती, झाली त्याची तयाची गती. आईशे पोट भरे संत, तया कैसा भगवंत. काय सांगाव महाराज. झोपा. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, आपण अशी डोळे दृष्टी नाही म्हणून कुणाच्याही पाठी लागू नका. संत नव्हते जगा मान, संत नव्हते जगा माणसाचे. बस, दिसाय आपल्यासारखेच, आशा आपल्यासारखेच, ऐका, पण माणसाच्या बस पाषाण म्हणू नये. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो, दोन्ही दिसती सारखी आणि वर्म जाणे तो निळा मने विरक्त देई, निळा मने विरक्त टाळी वाजवा, टाळी. काय आनंद आहे हो, कायम झाला. ही निळा म्हणे रक्त देही, तेची संत. बस, तेची संत ज्यांचा हेत म्हणून महाराज सांगतात, आशाला संत म्हणा. त्याने अशा संतांची भेट झाली, तिने होय शांती. शांती म्हणजे विश्रांती, विश्रांतीचा ठाव. पायी संताची या विश्रांती पावलो सांभाळा मोटरी, वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख, प्रेम सुगाला
विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते या भूमीवर अलंका बस. म्हणून महाराज विश्रांती म्हणजे शांती, तिने होय शांती. महत बाबा अर्धा क्षण घडता संताची कीर्तन सुटलं. संगतीचे 3 प्रकार आहेत, कुसंगती, विसंगती, सत्संगती. ऐका, कीर्तन सुटलं तरुण मंडळी एक वाक्य बोलतो, संगती सोडा. मांडी घाला बरोबर, सरळ बसा. संगती सोडा. माऊली बाबा, संताचा नुसता स्पर्श जरी झाला तरी आपला उद्धार झाल्याशिवाय. संत चरण रज लागताची वासनेचे बीज तेने भेटे देव आपल्या टाळी टाळी पुरुषोत्तम बाबा अगदी उत्तम प्रमाण आहेत, पण आता वाजले की 12. ऐका, आनंद वाटला. संता पायी माता ठेविता तेने भेटे देव. एका वाक्यात बोलतो, संताची संगती सोडा. राम प्रभू सीतेला आणण्यासाठी नळ नीळ जामवंत वानर सगळी सेतू बांधू लागली. काय करू लागली? लवकर बोला, काय करू लागली? सेतू. सगळ्या मदत करू लागली. त्या ठिकाणी एक खडुळी होती. कोण होती? आपल्याकडे खडुळी म्हणतात का? खारुताई खडुळी माऊली. त्या खडुळीने विचार केला, सगळ्याच्या हृदयात भगवान परमात्मा आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निवेश माता स्मृती ज्ञानम अपहरणार्थ. बस सर्वांच्या हृदयाशी मी अमुक आहे, सर्वाघटी राम. तिने विचार केला, यांच्यात देव आहे, माझ्यात नाही का? ती खडुळी पळत जायची. ऐका, गरबाडा लोळायची, अंगाला लागेल ते वाळू आणायची आणि शेतूवर टाकायची. कुठं? त्या खड्ड्यात टाकायची. पळत जायची, गरबाडा लोळायची, अंगाला लागेल ती वाळू आणायची, शेतूवर टाकायची. देवानं विचार केला, माणसाला माणसं मदत करीत नाहीत, एक प्राणी मला मदत करतोय, काय भाग्य आहे. पण एक दिवस असा आला, उजळली भाग्ये आता. अवघी चिंता संत दर्शनी हा. हनुमंतरायाच्या एका हातात गदा, एका हातात पर्वत. जय श्रीराम. जशी उडी मारली नामदेवराव, हा गिराईक पक्क धरावं लागतंय. खडुळीच्या शेपटीवर पडली. कुणाच्या? खडुळी चिरकली. चिर. रामप्रभू पळत गेले, खडुळीला उचललं, आपल्या हातात घेतलं, शाबास म्हणून तिच्या पाठीवर हात फिरवला. कुणाच्या? शाबास. आणि आशीर्वाद दिला. काय केला? ज्या दिवशी आशीर्वाद दिलाय उत्तम बाबा 3 पट्टी आहेत. किती? आजही तुम्ही शेतात गेला बघा, आहे का नाही? हो म्हणा की मग. 3 पट्टी आहेत, 3. शाबास. बोल खडुळी. तरा झाला, रक्त निघालं. एक वचनी, एक पत्नी, एक बानी, वचनानं मोडी प्राण जाय परी. बोल. हनुमंतराला काय शिक्षा द्यायची? खडुळी म्हणू लागली, देवा डोकं फिरलं या तुमचं. तुमचं काय डोकं फिरलं का काय? हा, मला म्हणते डोकं फिरलं. ऐका देवा, डोक्यात ठेवा. का? एक शाला आणा, 50,000चा गट्टा काढा. कुठे गेले शिवराव? बाहेर गेले काय? यालेत माझ्याकडे बघा. केवढ्याचा गट्टा काढा? उगा केला इशारा. 50,000चा गट्टा काढा आणि हनुमंतरायाचा सत्कार करा. कोण म्हणाले? खडुळी. रामप्रभू म्हणले, खडुळी तुला त्रास झाला, रक्त निघालं, तरी तू म्हणते हनुमंतरायाचा सत्कार करा. माझ्याकडे लक्ष द्या, काय झालं सांग. त्या टायमाला खडुळीने सांगितलं, देवा डोक्यात ठेवा, आज जर हनुमंतरानं माझ्या शेपटीवर पाय दिला नसता तर तुम्ही मला उचलून हातात घेतलं नसतं. आणि तुमचा शाबासकीचा हात माझ्या पाठीवर फिरला आणि मला आशीर्वाद मिळाला. ऐका, एका खडुळीला स्पर्श झाला तर खडुळीचा उद्धार झाला. टाळी वाजवा. ही ताकद त्यांच्या संगतीत आहे. म्हणून ऐका, म्हणून इच्छा करता संत संग देई, संत संग देई. देताना अनेक प्रवाही म्हणजे इग्न घालू नको. तुम्ही ब्रह्मचारी नात, तुम्ही संन्यासी नात, तुम्ही ग्रस्ती माणसं, तुम्हाला जर संताची संगत दिली, पडून राहिलं तर यठाई उगाची संसार मज न करणे
परमार्थ पुरता तिसरं चरण. आता संसार करायचा, उरले ते हरी तुम्हा समर्पण. मग नाथबाबाने विचार केला, देव काही संगती देत नाही, मग हात जोडले. जनार्दनाचा एका करुणा वचने करी न बनी पाया पासे संत संगती संत संगती. आणि कप्रवाही विनंती का करायची, नम्र झाला, लहानपण देगा महापुरे झाडे. जाऊ द्या, शेबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का फुटिया बस दिन होणं महत्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात, जनार्दनाचा एका करुणावचनी करी नवनी पायापाशी काय विनंती करायची, संत संगती संत संगती. आणि कप्रवाही घालू नको. 10:30 वाजून 10-15 मिनिट आगाव झालेत. एखादा शब्द चुकीचा गेला असेल, करविली तैशी केली कट कट. वाकोडे का नीट. मग एक वाक्य बोलतो बरं काय, तुम्ही सगळे हात तरुण, तुम्ही सगळे हात तरुण. तुम्हाला पाहून माझं मन आलं बऱ्याच बोला भरून. दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या करून, नक्की तुम्हाला भगवान परमात्मा आशीर्वाद देतील, वरून आशीर्वाद देतील.